नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला तुमची मुलं एन्जॉयमेंट करतील आणि तुम्हालाही त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करता येईल अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे. आणि ते म्हणजे अप्पू घर, जे की निगडीमध्ये आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला पार्किंगसाठी खूप मोठा स्पेस मिळेल. आणि तुम्हाला पार्किंग करण्यासाठी तिथे चार्जेस द्यावे लागतात, जे की 2 व्हीलरला 20 रुपये आहेत आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये आहेत. आणि चार्जेस झाल्यानंतर तुम्हाला लगेच तिथे पार्किंगमध्ये जाऊन तुमची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्क करायला जागा मिळेल. आणि तिथून खाली आल्यानंतर साईडलाच विंडो तिकीट हॉल आहे, जिथे तुम्हाला तिकीट घ्यावे लागेल. एंट्री फीजसाठी, फक्त एंट्री फीजसाठी पर पर्सन 100 रुपये आहे. आणि जर तुम्हाला ऑल रायडिंग खेळायचं असेल आणि तुमच्याकडे खूप टाईम असेल, म्हणजे 3-4 तास असतील, तर तुम्हाला पॅकेजही मिळून जाईल, जे की पर पर्सनला 600 रुपये पॅकेज आहे. आणि लहान मुलांसाठी 500 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑल प्लेइंग राईड्स वगैरे सर्व काही गेम्स वगैरे मिळून जातील. आणि आतमध्ये गेल्यानंतर खूप निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दिसेल. आणि तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला एखादी राईड वगैरे तुमच्या मुलासोबत एन्जॉय करायची असेल, तर तुम्हाला तेही तिकीट विंडोमध्ये मिळून जाईल. आमची मुलगी खूप लहान आहे, आता सध्या 18 महिन्याची आहे, म्हणून आम्ही सध्या तरी एंट्री तिकीटच घेतलं होतं. आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारून आम्हाला कम्फर्टेबल होईल अशी रायडिंग विचारली, तर त्यांनी आम्हाला ट्रेन रायडिंग, जम्पो फ्रॉग वगैरे सांगितली. मग आम्ही त्यातली ट्रेन रायडिंगला फर्स्टला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही त्यामध्ये बसलो. आणि त्यामध्ये बसल्यानंतर आम्हाला त्या 2 राईड्स मिळतात, जे की सर्क्युलर असतात. आणि क्रिशा तर खूप एन्जॉय केली, तुम्हाला तिच्या स्मित हास्यावरून समजत असेल. नंतर आम्ही खाली आलो. आणि खाली आल्यानंतर तिथे तुम्हाला स्नॅक्स, टी, चहा मिळेल असं कॅफेटेरिया आहे, जिथे की तुम्हाला सर्व अवेलेबल होऊन जाईल. ज्याच्यामुळे तुमची मुलंही भूक लागली असेल तर त्यांना तिथे स्नॅक्स वगैरे सर्व काही मिळून जाईल. कुरकुरे वगैरे सर्व आहे. आणि नंतर त्याच्या साईडलाच आईस्क्रीम शॉपही आहे, जिथे तुम्हाला आईस्क्रीम वगैरे मिळून जाईल. आणि नंतर आतमध्ये गेल्यानंतर त्याच साईडलाच फिश टँक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लेग टाकून रिलॅक्स होऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होईल आणि पेडिक्युअरही होईल. आणि नंतर तुमची डेड स्किन सर्व निघून जाईल. त्याच्यानंतर त्याच्यासमोर गेल्यानंतर आय लव्ह अप्पूचं एक टॅग आहे, जिथे सर्व फोटो काढतात. तिथेच त्याच्या मागेच अप्पू कोलंबस आहे, जी एक राईड आहे, त्यात खूप एन्जॉय करता येतो. आणि तिथेच सिनेमा हॉल, भूत बंगला वगैरे आहे. आणि खाली गेल्यानंतर रेल्वे राईड वगैरे आहे. आणि मग नंतर खूप मोठा पाऊस येत होता. मग आम्ही क्रिशाला आईस्क्रीम खायला दिली तोपर्यंत, आणि पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. आणि शेवटी अर्धा 1 तासाने पाऊस थांबला. आणि मग थांबल्यानंतर आम्ही बाकीच्या राईड्सच्या मी छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत. ही बाईक राईड आहे, त्याच्या साईडला जिराफ राईड, तिकडे बलून राईड वगैरे आणि धडक गाडी वगैरे आहेत. आणि वरी मी एवढं जास्त गेले नाही, पण नेक्स्ट टाइम गेले तर मी तुम्हाला सर्व काही शेअर करेन. आता माझी मुलगी लहान होती म्हणून आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न केला. आणि तिथेच डक राईड वगैरे सर्व लहान मुलांच्या राईड्स वगैरे आहेत. आणि नंतर मग इथे सॉन्गही लावलेले असतात, ज्याच्यामुळे तुमची मुलं रिलॅक्स फील होतील. आता क्रिशाला झोप येत होती, तरी तिनं ते गाणं ऐकून डान्स करते, कशी करते बघा. आणि मग नंतर आम्ही घरी यायला निघालो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. बाय.